गॅस सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक राहिलाय हे चेक करण्यासाठी बरेच जण गॅस सिलेंडरला गदा 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 हलवतात। मित्रांनो, अशी चूक करू नका। हे अतिशय असुरक्षित आहे। याचे काय भयंकर तोटे होऊ शकतात ते सांगतो, परंतु त्याच्या आधी जर तुम्हाला गॅस सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक राहिलाय हे चेक करायचं असेल तर 3 सोप्या पद्धती आहेत। पद्धत नंबर 1, थोडंसं पाणी घ्या, एक फडकं घ्या आणि याला अशा प्रकारे थोडंसं हे जवळून दाखवा। हे अशा प्रकारे पाण्याने याला पुसा। ठीक आहे, याला पण पुसतो मी। ओल्या फडक्याने आपण काय करायचं, याला अशा प्रकारे पुसून घ्यायचं। ठीक आहे, आता हे पुसल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं त्या ठिकाणी वाट पाहायची। आपण 2 मिनिटं थांबू आणि त्यानंतर आपण याचा रिझल्ट चेक करू। मित्रांनो, 1 ते 1.5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा वरचा भाग कोरडा झालाय, इथून मात्र हा भाग ओलसर आहे। एवढा म्हणजे या टाकीमध्ये एवढा गॅस शिल्लक आहे। इकडे जर तुम्ही पाहिलं पूर्णपणे कोरडं झालंय, इथून मात्र हे ओलसर राहिलंय। हे पाहे भारत गॅस नावाच्या बरोबर इथून इथपर्यंत मात्र ओलसर आहे, म्हणजे याच्यामध्ये एवढा गॅस शिल्लक आहे। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही टाकी भरत असताना ती पूर्णपणे लिक्विडने भरली जात नाही। जो गॅस यात असतो तो लिक्विड स्वरूपात असतो। LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस। अतिशय प्रचंड दाबाने याच्यामध्ये हा गॅस भरला जातो। त्या प्रचंड दाबामुळे त्याचं रूपांतर लिक्विड म्हणजे पातळ पदार्थामध्ये होतं। आता हा किती भरतात तर 80%, टाकीच्या 80% इथपर्यंत हे लिक्विड भरलेलं असतं। वरचा जो 15 ते 20% भाग आहे तो मात्र रिकामा ठेवलेला असतो। म्हणजे आपली जी टाकी आहे ती इथपासून ते इथपर्यंत भरलेली असते। आता त्यातली इथपर्यंत मी ही कोरडी आहे, याचा अर्थ 50% संपली आहे, 50% अजूनही बाकी आहे, म्हणजे निम्मी टाकी शिल्लक आहे। या ठिकाणी